नमस्कार मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांनो, आत्तापर्यंत तुम्ही खूप सोसले. जवळच्या लोकांनी दिलेला त्रास असो किंवा नशिबाने घेतलेली तुमची कठीण परीक्षा, तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना शांतपणे केला आहे. पण थांबा, एप्रिल महिना तुमच्या आयुष्यात एक असा यू-टर्न घेऊन येत आहे ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या राशीत असे काही ग्रहांचे बदल होत आहेत जे तुमच्या आयुष्यातील दुःखांचे डोंगर संपून सुखाचे दिवस आणणार आहे. पण सावधान राहा, याच महिन्यात असे काही लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवता ते लोक कोण आहेत? तुम्हाला कोणती मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि या त्रासातून सुटण्यासाठी तुमची कुलदेवी तुम्हाला कोणता संकेत देत आहे, हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून सांगणार आहे. हा व्हिडिओ अतिशय सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमची वेळ बदलली पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 5 मिनिटात मी असे उपाय सांगणार आहे जे तुमचं नशीब पालटून टाकतील. चला तर मग सुरू करूया. एप्रिल 2026 हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी नव्या सुरुवातींचा संकेत देतो. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणी, संघर्ष आणि मानसिक तणावातून जात होता त्यांचा शेवट आता जवळ येत आहे. तुमचं मन खूप वेळ खचलं असेल, विश्वासू वाटणाऱ्या लोकांनीच तुम्हाला दुखावलं असेल, पण या सगळ्याच उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी न्याय देणारा ठरणार आहे. तूळ राशीचे लोक स्वभावाने खूप प्रेमळ, समजूतदार आणि इतरांसाठी जगणारे असतात. पण हाच तुमचा गुण अनेकदा तुमच्यासाठी त्रासदायक ठरतो. लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. एप्रिल महिन्यात तुम्हाला हे स्पष्टपणे दिसून येईल की कोण तुमचं खरं आहे आणि कोण फक्त तुमचा उपयोग करत होतं. काही नात्यांबद्दल तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला थोडासा गोंधळ आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. काही अपूर्ण काम, आर्थिक ताण किंवा कौटुंबिक मतभेद यांमुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येण्यास सुरुवात होईल. तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि ठाम होतील. करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप महत्त्वाचा आहे. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नवीन संधी मिळू शकतात. काहींना प्रमोशन तर काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही काळ फायदेशीर आहे. नवीन डील, नवीन पार्टनरशिप किंवा एखादी मोठी संधी तुमच्या दारात येऊ शकते. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट विचार करा. आर्थिक बाबतीत हा महिना सुधारणा घेऊन येईल. जिथे पैसे अडकले होते तिथून पैसे परत मिळू शकतात, पण अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणाच्याही बोलण्यावरून लगेच विश्वास ठेवू नका. वैवाहिक जीवनातही काही महत्त्वाचे बदल दिसून येतील. जे लोक सिंगल आहेत त्यांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते, पण घाई करू नका. जे आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना काही गैरसमज दूर करावे लागतील. संवाद खूप महत्त्वाचा आहे. जोडीदारांशी प्रामाणिकपणे बोला. कौटुंबिक जीवनात थोडे चढ-उतार येतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की कोणी तुमची कदर करत नाही, पण हे फक्त तात्पुरतं आहे. शांत राहून परिस्थिती हाताळा. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणाव, झोपेची समस्या किंवा थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आहारातही संतुलन ठेवा. एप्रिल महिन्यात काही लोक तुमच्या विरोधात काम करू शकतात. हे लोक तुमच्या जवळचे असू शकतात. मित्र, नातेवाईक किंवा सहकारी. ते तुमच्यावर जळफाट करत असतील किंवा तुमचं यश पाहून अस्वस्थ असतील. त्यामुळे तुमच्या योजना, तुमचे निर्णय आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य सगळ्यांसमोर उघडं करू नका.
तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद या महिन्यात तुमच्यासोबत राहणार आहे. एक छोटा पण प्रभावी उपाय करा. प्रत्येक शुक्रवार किंवा मंगळवारी तुमच्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन दिवा लावा. शक्य नसेल तर घरीच मनापासून प्रार्थना करा. ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र रोज 108 वेळा म्हणा. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मकता वाढेल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. ती नोकरी, पैसा, प्रेम किंवा कुटुंबाशी संबंधित असू शकते. हा काळ तुमच्यासाठी समाधान देणारा ठरेल. शेवटी एकच सांगायचं आहे, तुमचं नशीब बदलते, पण त्यासाठी तुम्हालाही बदलायला हवं. स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य लोकांची निवड करा आणि नकारात्मकतेपासून दूर राहा. तुमचं आयुष्य सुंदर आहे आणि ते आणखी सुंदर होणार आहे. ज्यांनी तुमची वेळ बघून तुम्हाला नकारलं त्यांना अशी वेळ आणून दाखवा की त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागावी लागेल. जर तुम्हाला हे पटलं असेल तर कमेंटमध्ये हो मी तयार आहे असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या तूळ राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा. तुमच्या या लाईकमुळे आमचं प्रोत्साहन वाढत आहे. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील दिवस तुमच्यासाठी उज्ज्वल आणि यशस्वी जावोत हीच शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.